नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, इमोशनल पेन, भावनिक वेदना. तुम्ही बाहेरून तर खूप आनंदी दिसता, पण आतून तुम्हाला खूप वेदना आहेत. काहीतरी असे आहे जे तुम्हाला खूप त्रास देत आहे. इमोशनली तुम्ही तुटल्यासारखे फील करत आहात, दुःखी आहात आणि हे तुम्ही कोणाला सांगूसुद्धा शकत नाही. तुमच्यातून बऱ्याच लोकांना हा प्रॉब्लेम असेल. ते आतून दुःखी असतील, त्यांना वेदना होत असतील. हे का होते? तर याला खूप सारे कारणे असू शकतात. नात्यात दुरावा आल्यावर, कोणी आपले जवळचे आपल्याला सोडून गेल्यावर, कोणी आपल्याला हर्ट केल्यावर, हे प्रमुख कारणे असतात जे आपण कोणाला सांगू शकत नाही. या व्यतिरिक्त शिक्षण झाले पण नोकरी नाही लागत आहे, बिझनेस करायचा आहे पण पैसे नाही, बिझनेस करतोय पण फेल होतोय, हे इतर कारणे झाले. यामुळेही आपण दुःखी होतो. पण जे मुख्य कारण आजच्या घडीला जास्त इमोशनल पेन देते ते म्हणजे नात्यात दुरावा, नाते तुटणे, कोणीतरी आपले सोडून जाणे. हा असा त्रास असतो जसे कोणीतरी आपल्या बॉडीचा पार्ट ओढून तोडून काढला असा त्रास होतो. तेवढीच वेदना असतेही. तुम्ही जर विचारसुद्धा केला की असे केल्याने किती वेदना होईल, तर विचार करा, इमोशनली कोणी तुमच्यासोबत असे केले तर किती त्रास होत असेल. जेव्हा आपण कोणासोबत जास्त अटॅच असतो, जेव्हा आपण विचार करतो की आता आम्ही कधी वेगळे होणार नाही, आता जे आहे ते हेच आहे, जीवन मरण सोबतच आहे, आणि एक दिवस येतो, एक झटक्यात सगळे संपते, नाते तुटते, कोणीतरी सोडून जाते. हाच असतो तो त्रास. तेव्हा आपले डोकं काम करत नाही, ते काम करणे बंद करते. तेव्हा त्या वेदना आपल्यावर हावी होतात. काय करावे हे कळत नाही, खूप त्रास होत असतो. तर अशा वेळेस काय करावे, हाच मुख्य मुद्दा आहे की अशा वेळेस काय करावे. तर मित्रांनो, सगळे बोलतील की तुमचे मन डायव्हर्ट करा, दुसऱ्या गोष्टीमध्ये मन रमवा इत्यादी भरपूर लोक बोलतील. पण याने तुम्हाला जास्त त्रास होईल. कारण दुसऱ्या गोष्टीमध्ये तुम्ही फिजिकली असाल, पण वेदना तर तुमच्या आत आहे, ते दुःख तर आत आहे. मग काय करावे? तर मित्रांनो, तुम्ही ते दुःख, त्या वेदना सहन करा, त्या वेदनेसोबत राहा. स्वतःला बोला की होऊ दे, किती त्रास होतोय, बघू तर याचा शेवट कधी होतो. येऊ दे किती दुःख येते, बघू हे मला कुठे घेऊन जाते. हे स्वतःला तुम्ही बोलायला शिका. ते बोलतात, आपल्या वेदनेशी लढायला शिका, पळू नका. मन डायव्हर्ट केले म्हणजे तुम्ही पळत आहात, म्हणून वेदनेशी लढायला शिका. जी समस्या आहे तिच्यासोबत लढायला शिका, पण त्यांच्याशी लढायला शिका. तर आपोआप ह्या सगळ्या वेदना कमी होतील. जे सोडून गेले त्यांचे विचार येतात, तर करा विचार, येऊ द्या विचार. किती दिवस येतील, बघा त्यांचा शेवट कुठे होतो. आता काही जण बोलतील, आम्हाला आत्महत्या करण्याचा विचार येतो. हो, काही असतात त्यांच्या मनात असेही विचार येतात. तर मित्रांनो, असा विचार आला तर एक गोष्टीचा विचार करा, मी कोणासाठी मरायचा विचार करतोय आणि का मी मरायचा विचार करतोय? जे सोडून गेले त्यांच्यासाठी? खरंच जे सोडून गेले त्यांच्यासाठी मी मरावे का? सोडूनच गेले ना. आणि जे सोबत आहेत त्यांच्यासाठी काय विचार येतो तुमच्या मनात? आणि स्वतःसाठी काय विचार येतो तुमच्या मनात? आई वडिलांसाठी काय विचार येतो? फॅमिलीसाठी काय विचार येतो? स्वतःला बोलायला शिका. असा विचार आला तरी विचार करा की मी का? खरं तर हा विचार येणेच मूर्खता आहे, निव्वळ बिंडोकपणा आणि बावळटपणा आहे. मी तर सांगेन, त्या वेदनेला सहन करा, त्या वेदनेसोबत राहा, तुम्ही मजबूत व्हाल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हा सगळा मानसिक त्रास आहे, म्हणजे कोणी तुम्हाला त्रास देऊन गेले नाहीये. हा त्रास तुम्ही स्वतः तुमच्या मनात, तुमच्या आतमध्ये निर्माण केलाय. आणि कशासाठी केलाय हे तुम्ही स्वतःला विचारा. आय नो की तुम्ही विसरू शकत नाहीये, राहू शकत नाहीये, आठवण येते, विचार येतात आणि अजून खूप काही. आता स्वतःला विचारा, हे का होते, कशासाठी होते, मी माझी लाईफ का खराब करू? माझा परिवार आहे, फ्युचर आहे, मला आनंदी राहायचे आहे, सुखी राहायचे आहे. आधीच या जगात जीवन कठीण झाले आहे, उद्या काय होईल ते माहीत नाही. मग दुखी राहून, मानसिक त्रास घेऊन मी कोणता तीर मारणार आहे? त्यापेक्षा पुढे जाण्याचा विचार करा,
तुम्ही स्वतःलाच मोटिवेट करू शकतात. दुसरे कोणी तुम्हाला मोटिवेट करणार नाही. स्वतःला आनंदी करू शकतात आणि स्वतःच ह्या वेदनेतून बाहेर येऊ शकतात. कारण तुम्हाला कोणी दुसरा सांगेन की विचार करू नको, आनंदी राहा, तर तुम्ही ऐकणार नाही. तुम्ही जास्त विचार कराल. म्हणून तुम्ही स्वतःला सांगा. जेव्हा तुम्ही एकटे बसून स्वतःशी बोलाल, जे आम्ही सांगितले आहे ते बोलाल, त्याचा विचार कराल, तेव्हा तुम्हाला कळेल की या सगळ्या गोष्टींपेक्षा करिअर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. नाते इम्पॉर्टंट असते, यात डाऊट नाही आहे. पण कोणी सोडून गेले तर ते नाते कधीच इम्पॉर्टंट नसते. ते नाते तिथेच संपते. त्याचा विचार संपतो आणि मानसिक त्रास संपतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, दुसऱ्यांपेक्षा स्वतःला आधी प्रेम करा. स्वतःची आधी रिस्पेक्ट करा. स्वतःला स्वतःचे रोल मॉडेल समजा. स्वतःला तेच बनवा जे तुम्ही दुसऱ्यांमध्ये शोधत असतात. आता तुम्हाला विचारले ना की तुम्हाला मानसिक त्रासमध्ये, या वेदनेमध्ये राहायचे आहे की सक्सेसफुल व्हायचे आहे, तर तुम्हीही सक्सेसफुल व्हायचे आहे हेच निवडाल. मित्रांनो, तुमच्या स्वप्नांना हे कधीच सांगू नका की तुमच्या समस्या खूप मोठ्या आहेत, परंतु समस्यांना सांगा की माझे स्वप्न मोठे आहेत. तुम्ही दुसऱ्यांसाठी जगू नका, तुम्ही स्वतःसाठी जगा, स्वतःच्या आनंदासाठी जगा. तर ज्या वेदना आहेत त्यांना फेस करा. स्वतःला बोलात, स्वतःला मोटिवेट करा. तुमचे जीवन तुमच्यासाठी, तुमच्या आई वडिलांसाठी खूप महत्त्वाचे आहे, याचा भान ठेवा. जेव्हा तुम्हाला वाटते नाही, खूप त्रास आहे, खूप टेन्शन आहे, काही होणार नाही, मी बाहेर येणार नाही, मग पडून राहा एका कोपऱ्यात. काहीच होणार नाही तुमचे. पण तुम्ही स्वतःला बोलाल, नाही हे तर खूप सोपे आहे, मी हे करू शकतो, मी यातून बाहेर येऊ शकतो. मग बघा, एक विश्वास तुमच्यात येईल आणि तुम्ही स्वतः मोटिवेट व्हाल आणि काही दिवसातच हा त्रास बाहेर कुठेतरी गेला हे कळणारसुद्धा नाही. तर मित्रांनो, तुम्हालाही अशा समस्या असतील, तुम्हीही इमोशनली दुःखात असाल, तुमच्यात कोणत्या तरी वेदना असतील, तुम्हाला समस्या असतील, दुःख असेल, तर तुम्ही त्या दुःखासोबत, त्या वेदनेसोबत, त्या समस्येसोबत लढायला शिका. त्याच्यापासून पळू नका. कारण तुम्ही आत्ता पळाल तर कुठेतरी जाऊन ते तुम्हाला नक्की त्रास देतील. म्हणून तुम्ही त्यांच्याशी लढायला शिका, त्यांच्यासोबत राहायला शिका आणि टोकाचा निर्णय घेऊ नका. कारण ही खूप क्षुल्लक आणि छोटी गोष्ट असते, यातून आपण आरामात बाहेर येऊ शकतो. हा आपण स्वतः निर्माण केलेला मानसिक त्रास असतो. तुम्ही पुढचा विचार करा, आईवडिलांचा, फॅमिलीचा आणि तुमच्या स्वतःचा विचार करा. आणि जर मित्रांनो तुम्हाला खूप एकटे वाटत असेल, तुम्ही कोणत्या तरी समस्येमध्ये खूप जास्त अडकले असाल, तुम्हाला असं वाटत असेल की लोक तर आहेत माझ्या बाजूला, पण तरी मी एकटा पडलोय, मी एकटी पडली आहे, तर तुम्ही फक्त एकट्या जागेवर शांत बसून स्वामींचा धावा करा. म्हणजे स्वामींचे नामस्मरण करा. काही जोरात तुम्हाला नामस्मरण करण्याची गरज नाही आहे. मनातल्या मनात ध्यान करतो तशी तुम्ही नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण करा. कारण आपण स्वामींचे भक्त आहोत, स्वामींचे सेवेकरी आहोत. या मानसिक त्रासातून, या समस्येमधून जर आपण स्वतः निघू नाही शकलो तर आपल्याला स्वामी बाहेर काढतील. हे गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. आतापर्यंत जे व्हिडिओमध्ये सांगितले आहे ते तुमचे प्रयत्न राहतील, पण त्या प्रयत्नानंतर हे जे तुम्ही कराल शांत बसून स्वामींचे नामस्मरण, ते स्वामी तुम्हाला बाहेर काढतील. पण आधी तुम्ही स्वतः प्रयत्न करा. या मानसिक त्रासातून तुम्ही कसे स्वतःला बाहेर काढू शकतात आणि हा मानसिक त्रास तुम्ही कसा दूर करू शकतात. पण जर नाहीच झाले काही, तर मग स्वामी आहेत हे विसरू नका. स्वामीच तुम्हाला तारणारे आहेत आणि स्वामीच तुम्हाला मारणारे आहेत, हे नेहमी लक्षात ठेवा. तर अशी कोणती गोष्ट तुमच्या आयुष्यात आली असेल तर तुम्ही एकच उपाय करा, तो म्हणजे शांत जागेवर बसून श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. स्वामींच्या सानिध्यात जा, त्यांना शरण जा, त्यांची सेवा करा. मग बघा, हा मानसिक त्रास, ज्याची तुम्हाला आठवण येते, जो तुम्हाला सोडून गेलाय किंवा जे तुम्हाला सोडून गेलेत, जे नाते तुटले, ते तुमच्या डोक्यात सुद्धा राहणार नाही. तिथे फक्त स्वामी राहतील आणि एक नवीन जीवन तुमच्यासमोर स्वामी देतील. काहीतरी नवीन घटना तुमच्या आयुष्यात घडेल आणि तुम्ही आनंदी व्हाल, सुखी व्हाल, समाधानी व्हाल. ते एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आधी आपले प्रयत्न करायचे, मग ती छोटी गोष्ट असू द्या की मोठी गोष्ट असू द्या. मग प्रयत्नांना यश नाही आले तर मग आपले स्वामी आहेतच, हे कधीच विसरायचे नाही. तर मित्रांनो, तुम्हाला असा कुठला त्रास असला तर आधी स्वतः त्या त्रासातून बाहेर येण्याचा मार्ग तुम्ही स्वतः शोधा. कारण
जो आपला त्रास असतो, जे दुःख असतं, ते आपण निर्माण केलेले असते. म्हणून त्यातून बाहेर येण्याचा मार्गसुद्धा आपण शोधायचा असतो. मार्ग नाही मिळाला, आपल्याला यश नाही आले, आपण आनंदी होऊ शकत नाहीये, मग आपण स्वामींच्या शरणात जावे. तिथे आपण स्वामींना आपल्या समस्या सांगाव्यात, स्वामींचे नामस्मरण करावेत आणि स्वामींना आपल्या ज्याही समस्या, इच्छा आहेत त्या सांगाव्या. मग बघा, लगेचच आपल्याला मार्ग मिळेल, लगेचच स्वामी मार्ग दाखवतील, लगेच आपल्या प्रश्नांची उत्तरे स्वामी देतील. तुम्ही फक्त एक विसरू नका की कोणतीही गोष्ट प्रयत्नांशिवाय होत नाही आणि प्रयत्नांना यश नाही आले तर स्वामी आपल्याला यश नक्की देतील. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.